उरण तालुक्यातील करंजा गावच्या हद्दीमधील करंजा इन्फ्रा कंपनी विरोधात स्थानिकांना काम मिळावे यासाठी लॉरी चालक मालक संघटना आक्रमक झाली आहे। कंपनीमधील ट्रान्सपोर्टचे काम ठेकेदार बाहेरील ट्रान्सपोर्टरकडून करून घेत असल्याने येथील स्थानिकांना काम मिळत नसल्याचा ठपका ठेवत येथील पोर्टमधील कोळसा वाहतूक करण्याचे काम स्थानिक ट्रान्सपोर्टरना मिळाले पाहिजे अशी मागणी उरण तालुका लॉरी चालक मालक संघटनेने केली आहे। मात्र करंजा इन्फ्रा बंदर प्रशासनाकडून कोणतेच सहकार्य होत नसल्याने संघटना सोमवारी आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेमधून सांगण्यात आले आहे। पत्रकार परिषद बंदराच्या प्रवेशद्वारावर घेण्यात आली। यावेळी तालुक्यातील सर्व ट्रान्सपोर्टर कंपन्यांचे चालक मालक उपस्थित होते। उद्योगधंदे आले, ज्या कंपन्या आल्या त्याच्यामध्ये सर्वांनाच काही त्यांनी नोकरी दिलेली नाही आणि म्हणून उदरनिर्वाहाचा साधन म्हणून आमच्या सरकारने डंपर घेऊन एक उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला। आजपर्यंत जिथे आम्हाला भरावाची कामं असायची त्या ठिकाणी आम्ही भराव करायचो, परंतु आज वेळ अशी आलेली आहे की संपूर्ण भरावाची कामं स्टॉप आहेत आणि या ठिकाणी जो करंजा टर्मिनल आहे हा सुद्धा आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जागेमध्ये वसलेला आहे। इथून जो काही कोळशाचा जो देवाणघेवाण होत आहे तर त्याच्यामध्ये रोज जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे 200 ते 250 गाड्या या ठिकाणाहून जातात। तर त्या बाहेरील गाड्या ज्या त्यांनी लावल्या ठेकेदारनं त्या बंद करून आमच्या स्थानिकांना तो व्यवसाय त्यांनी रोजगार द्यावा एवढीच आमची मागणी आहे। संघटना या ठिकाणी पत्र व्यवहार करतोय, पण आमच्या पत्राला सदा रिसीव्ह सुद्धा देण्यापत एवढी मगरुमी या पोर्ट मालकाला चढलेली आहे आणि आमच्या माहितीनुसार हा पोर्ट पूर्णपणे अनऑथोराइज आहे। ते आम्ही पुढे शोध लावणारच आहोत, पण या 2 दिवसात जर त्यांनी सकारात्मक चर्चा केली नाही तर 100% कामं आम्ही मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत एवढीच विनंती करून तुमच्या आमच्यामध्ये आणि इथला उरणचा हा काही करंजा बंदराचा वाद चिघलणार नाही आणि जेणेकरून शांत कुठेतरी एक धंदा स्मूथपणे सर्वांना मिळेल या उद्देशाने आज फक्त ही पत्रकार परिषद या करंजा बंदरच्या गेटच्या समोर आज घेत आहोत। सोमवारी खरं आंदोलनाच्या जर कुठेतरी 1-2 दिवसात हा प्रश्न मिटला, चर्चा नाही झाली तर सोमवारपासून हा उग्र आंदोलनामध्ये ज्यांचे आमचे काही डंपल असतील ते डंपल पण सुद्धा इथं लाईनला तुम्हाला म्हणजे ज्याला चक्का जाम म्हणा की अशा पद्धतीने आम्ही या तयारीत उतरणार आहोत। त्यामुळे आम्ही एक इशारा देत आहोत की ते न होण्याकरता तुम्हाला वेळ आहे, एक उरलेल्या 48 तासामध्ये तुम्ही लवकर आमच्याशी संघटनेशी चर्चा करावी आणि सकारात्मक काहीतरी त्यातून मार्ग काढावा एवढेच आमची विनंती आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।